नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. शहरातील किती भूखंडावर ड्राफ्ट्समन एरर? महापालिका 30 कोटींची ती जागा केव्हा परत घेणार? बनावट दारू उत्पादकांना या फायनान्सरला वाचवण्यासाठी एक्साईज डिपार्टमेंटने सुरू केला पत्रांचा खेळ. वाशिम बायपासवर बेधुंद ट्रक चालकाचा तांडव, दुचाकीस्वार हवेत उडाला, ऑटोचा चकनाचूर. कलेक्टर ऑफिसला टू व्हीलरवर येणाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती. हेल्मेट घातल्यानंतर जनतेची कामे वेळेत होणार का? जनतेचा प्रश्न. गुटखा माफिया व उत्पादक गौरव शर्माच्या शोधात पोलीस. एलसीबीने तैनात केली पथके, लवकरच ताब्यात येणार. आता सविस्तर बातम्या. शहरातील गरिबांचे अतिक्रमण काढताना महापालिका जितक्या तत्परतेने पुढाकार घेते तितक्याच तत्परतेने महापालिका रुक्मिणीनगरमधील ग्रीन झोन मोकळा करणार का, अशी विचारणा आता होत आहे. कारण या प्रकरणात महापालिकेने ड्राफ्ट्समन एरर म्हणत चूक सुधारली आहे. रुक्मिणीनगरमध्ये जो काही अभिन्यास 1965च्या पूर्वीचा मंजूर होता त्याच्यामध्ये सुमारे 1413 चौरस मीटरची जागा ही प्लेग्राऊंडसाठी निर्देशित होती व ती निर्देशित असल्यामुळे मंजूर सुधारित विकास योजनेमध्ये ती हिरव्या रंगाने दर्शवलेली होती. त्याबाबत ड्राफ्ट्समन एररचे आदेश रद्द होण्याबाबतीचे महापालिकेकडून यापूर्वी मंजूर करण्यात आले होते. सदर मंजुरीचे आदेश महापालिकेच्या वेगळ्या आदेशान्वये आता सद्यस्थिती रद्द करण्यात आलेली आहे व सदर जागा ही ग्रीन झोनमध्ये पुनर्स्थापित करण्यात आलेली आहे. आत्ताच आपण महापालिकेचे नगररचनाकार साबळे यांनी आरआरसी न्यूजला दिलेली प्रतिक्रिया पाहिली. या प्रतिक्रियेनुसार ही जागा महापालिकेने रिकामी करण्याची गरज आहे, पण ती अद्याप ताब्यात पण घेतलेली नाही आणि रिकामी पण केल्या गेली नाही. ज्या सुपरफास्ट गतीने महापालिका गरिबांच्या अतिक्रमणावर बुलडोजर चालविते त्याच गतीने येथे कारवाई होणार काय, अशी विचारणा आता होत आहे. या ट्रॅक्टर शोरूमच्या मागे ही जागा असून सुमारे 15,200 स्क्वेअर फूट जागा आहे. या ठिकाणी बाजार मूल्य हे 20,000 गृहीत धरल्यास या जागेची किंमत ही 30 कोटी इतकी होते. इतकी मौल्यवान जागा महापालिका ताब्यात घेणार काय, अशी विचारणा होत आहे. या प्रकरणात काही नगरसेवकांनी उडी घेतली होती, त्यानंतर त्यांनी मध्येच हे प्रकरण का सोडून दिले, अशी विचारणा होत आहे. शहरात अशा प्रकारच्या किती जागांवर आरेखीव चूक आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. यात शहरातील बड्या बिल्डर राजकीय नेत्यांच्या जमिनी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील विविध ड्राफ्ट्समन एररची माहिती लवकरच सिटी न्यूज सुपरफास्ट आणि आरआरसी न्यूज अकोलेकरांसमोर मांडणार आहे. या नगरसेवकांनी इथला अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला, ते नगरसेवक चूप का? महापालिकेने ही जागा खाली का करून घेतली नाही? अकोल्यात अशा प्रकारच्या किती आरेखीव चुका आहेत, असे अकोलेकर विचारत आहेत. आरआरसीसाठी मी नेहा पाटील, अकोला. एखाद्या लग्नात बँड बाजा, बारात, वऱ्हाडी आणि हो नवरदेव नवरी असे सर्वच असतात. जर लग्नात नवरदेवच नसेल तर ते लग्न होणार नाही. असे काही झाले आहे एक्साईज डिपार्टमेंटचे. त्यांच्या बनावट दारू कारखान्याच्या धाडीत सर्व काही सापडले, पण आरोपी फॅक्टरी मालक, शेतमालक मात्र विभागाला माहीत नाहीत. एक्साईज डिपार्टमेंटच्या या नवरदेव नसलेल्या वरातीची ही कहाणी. लोकांच्या जीवाशी उघडपणे खेळणाऱ्या बनावट दारू निर्मितीच्या कारखान्यावर पडदा पडला असला तरी आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संशयास्पद भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सातरगाव येथे उघडकीस आलेल्या या अवैध धंद्याप्रकरणी विभागाकडून केवळ औपचारिक पत्रव्यवहार आणि देखावा केला जात असून मुख्य सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, असा जळजळीत सवाल आता नागरिक विचारत आहेत.
एका निर्जन ठिकाणी भल्या मोठ्या टाक्या, अत्याधुनिक बॉटलिंग मशिनरी आणि दारूच्या हजारो बाटल्या एका दिवसात अचानक कशा येऊ शकतात? ज्यांच्या जागेत किंवा शेतात हा मौत का कुवा सुरू होता, त्या शेतमालकावर तत्काळ आणि थेट गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्याला केवळ शोधपत्र पाठवून खात्याने काय साध्य केले? जप्तीचा बनावट देखावा करून मुख्य मालकाला आणि सूत्रधारांना पळून जाण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी दिली गेली का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारखान्यात लागणारे स्प्रिंट, बनावट लेबल्स आणि सीलिंग मटेरियल पुरवणारी एक भली मोठी साखळी यामागे कार्यरत आहे. परंतु भरारी पथकाने या मुख्य साखळीला हात लावण्याचे धाडस दाखवलेले नाही. या विषारी आणि बनावट दारूच्या कारखान्याला कोणाचा राजकीय व प्रशासकीय आशीर्वाद होता? राज्य उत्पादन शुल्क विभाग मुख्य सूत्रधाराचे नाव का लपवत आहे, अशी विचारणा आता होत आहे. अकोल्यातील गजबजलेल्या वाशिम बायपास परिसरात आज एका बेधुंद आणि अनियंत्रित ट्रक चालकाने थरारक तांडव घालत एका मागोमाग एक 3 वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाशिम बायपास रस्ता परिसरातून जात असताना एक भरधाव ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला एवढ्या जोरात धडक दिली की दुचाकी स्वार थेट हवेत फुटबॉलसारखा उडून रस्त्याच्या कडेला पडला. एवढ्यावरच न थांबता बेधुंद ट्रक चालकाने पुढे असलेल्या एका ऑटोला अक्षरशः चिरडले आणि एका 4 व्हीलर चालकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. याच अपघातात एका महागड्या BMW गाडीलाही ट्रकची जोरदार धडक बसल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. ऑटोचा तर पूर्णपणे चकनाचूर झाला होता. अपघाताचे हे भयंकर दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित अकोलेकर चांगलेच संतापले. ट्रक चालक घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच स्थानिक नागरिकांनी प्रचंड धैर्याने व तत्परतेने ट्रकला अडवून चालकाला ताब्यात घेतले. जर स्थानिकांनी ट्रकला वेळीच अडवले नसते तर पुढे जाऊन आणखी मोठा अनर्थ घडला असता आणि अनेकांचा जीव गेला असता. घटनेची माहिती मिळताच LCBचे पथक घटनास्थळी धावले. और BMW ने चिन्नू सेठ की BMW को छीना और पूरी पब्लिक को उड़ाते हुए जा रहा था. मेरा भाई यार, मैं गाड़ी से हमने पब्लिक को हटाते रखे चांदगा प्लाट चौक पे रुकाया. उसको रुकाने के बाद बम पीवा वो जूना शहर पुलिस वालों को बात ताबे में दे दी और ये यहाँ से लाया LCB ऑफिस में, यहाँ पर गाड़ी जमा कर दी. चाबी साहब के पास दी थी, चाबी साहब बड़े साहब के पास दी थी. हम उड़ाते हुए चल जा रहा था. वो गाड़ा मोटर गाड़ा उड़ाया उन्हें सिर्फ. वो हमने पब्लिक को बोले हटो 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 हटो, पीवा है. पब्लिक सरक गई और डिवाइडर पे लगा दिया उन्हें गाड़ी. अकोला जिल्हाधिकारी कार्यालय 1 ऑगस्टपासून हेल्मेट शिवाय दुचाकी स्वारांना प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने ही सक्ती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हेल्मेट घालणाऱ्यांचे कामे थांबणार नाही याची ग्वाही जिल्हा प्रशासन देणार का, अशी विचारणा होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांकडून हेल्मेटची तपासणी केली जाणार असून हेल्मेट नसलेल्या दुचाकी स्वारांना कार्यालयाच्या आवारात प्रवेश नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे शासकीय कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी हेल्मेट घालूनच येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान या निर्णयामुळे रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्यास चालना मिळेल अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. मात्र तातडीच्या शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना यामुळे अडचणी निर्माण होणार नाहीत ना, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयाबाबत प्रशासनाने अधिकृत आदेश, अंमलबजावणीची पद्धत आणि हेल्मेट नसलेल्या नागरिकांबाबत कोणती कार्यवाही केली जाणार याबाबत स्पष्टता देणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शहरात हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती सुरू असताना हेल्मेट हे केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किती महत्त्वाचे आहे याची जाणीव प्रत्येक दुचाकी स्वाराने ठेवणे गरजेचे आहे. अपघात कोणालाही कधीही होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक प्रवासात हेल्मेटचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. रस्त्यावर वाहन चालवताना अपघाताची पूर्ण कल्पना कोणालाही देता येत नाही. अनेकदा छोटासा अपघातही डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवावर बेततो. अशा वेळी एका दर्जेदार हेल्मेट मृत्यू आणि जीवन यामधील महत्त्वाचा फरक ठरवू शकते. वाहतूक पोलिसांकडून हेल्मेटची सक्ती केली जाते. ती केवळ नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नाही तर नागरिकांचा अमूल्य जीव सुरक्षित राहावा या उद्देशाने आहे. अनेक दुचाकीस्वार दंड टाळण्यासाठी हेल्मेट घालतात तर काही जण अजूनही त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र अपघाताच्या क्षणी हेल्मेटच सर्वात मोठे संरक्षण देत असल्याचे अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे. खूप
छोटं शहर आहे आणि हेल्मेटची सक्ती लागू झालेली आहे. काय वाटतं तुम्हाला, हेल्मेटची सक्ती व्हायला पाहिजे, लागू की नाही? व्हायला पाहिजे, कारण इम्पॉर्टंट आहे. आपल्या लाईफपेक्षा इम्पॉर्टंट काहीच नाही आहे. आपली लाईफ आहे तर आपला परिवार आहे, परिवारासाठी आपण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्यासाठी हेल्मेट, माझा एक मित्र ॲक्सिडेंटमध्ये वाचला होता हेल्मेटमुळे. तेव्हापासून मी कंपल्सरी हेल्मेट वापरतो डेली, 12ही महिने, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. सेफ्टीसाठी खूप आवश्यक. आपल्या सेफ्टीसाठी पाहिजेच हेल्मेट. दिली आहे. वाटतं तुम्हाला हेल्मेटची सक्ती यायला पाहिजे? हो, ॲक्सिडेंटचे प्रमाण वगैरे कमी होणार जर हेल्मेट यूज केलं आपण तर. जी जीवितहानी होते ती नाही होणार. हो मॅडम, हेल्मेटची सक्ती अकोल्यात होणं गरजेचं आहे. कारण एका हेल्मेटमुळं कमीत कमी एका माणसाचा परिवार वाचू शकतो. अचानक कधी समजा छोटासा ॲक्सिडेंट झाला, डोक्यावर पडलो, मार लागला मेंदूला, तर जागीच जीव जाऊ शकतो. परंतु हेल्मेटमुळे त्याचा जर प्राण वाचतो, परंतु परिवारसुद्धा वाचून जातो. त्यामुळे हेल्मेट सक्ती झालीच पाहिजे. होना तो चाहिए, सेफ है, बहुत सेफ है हेलमेट. सो अगर रूल निकलता है तो इट्स गुड फॉर अकोला एंड गुड फॉर महाराष्ट्र और सबके लिए सेफ है. नाही, हेल्मेटमुळे कसं आहे, ॲक्सिडेंटचे प्रमाण जे वाढलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं सेफली आपण राहू. मुलांना घेऊन जावं लागतात, ते पण करेक्ट आपल्यासाठी चांगलं राहणार. त्याच्यानंतर मी अजून एक हे पण म्हणेल की सगळ्या ठिकाणी सिग्नल पण आवश्यक आहे. म्हणजे काय होतं आहे, सिग्नल नसल्यामुळे आडधूड गाडी आणतात, ज्यामुळे आमच्याजवळ कधी लहान मुलं असतात, आम्हाला ते नाही होत. ॲटोवाले तर अशी गाडी आणतात मॅडम की इतकं रिस्कली काम आहे ते, की आम्हाला कधी कधी त्याच्यामुळे कसं टर्न करावं हे पण कळत नाही. RTO मधले जे पण रूल्स आहेत ते योग्य आहे आणि ते फॉलो पण केले पाहिजे आणि ते सक्तीने लागू पण झाले पाहिजे, मला असं वाटतं. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये हेल्मेट सक्ती लागू झालेली आहे. आपले अधिकारी काही दिवस जागी असतात, काही दिवस झोपलेले असतात. एखादा इन्सिडेंट झाला तर माझं असं म्हणणं आहे, नियम जे आहे सगळ्यांसाठी आहे. मान्य अधिकाऱ्यांनी जो नियम लावलेला आहे तो खूपच चांगला आहे. याच्यामुळे जे जीवितहानीचं जे प्रमाण, मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, निश्चितच कमी प्रमाणात होईल आणि ते चांगलं आहे. मी त्या आदेशाचे स्वागत करतो. कोविड काळात सोडलेले 2 कैदी परत आले नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा कारागृहातून गेलेले ते 2 कैदी कोण आणि कुठल्या पोलीस स्टेशनमधून ते गायब झाले याची विचारणा आता होत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात कारागृहामधील गर्दी कमी करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार अकोला जिल्हा कारागृहात 80 कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडवण्यात आले होते. तसेच 47 कैद्यांना अभिवचन रजा मंजूर करण्यात आली होती. विशेष म्हणजे अभिवचन रजेवर गेलेल्या सर्व 47 कैद्यांनी नियोजित मुदतीत कारागृहात परत येऊन नियमांचे पालन केले. मात्र बेलवर सुटलेल्या 80 कैद्यांपैकी 2 कैदी अद्याप कारागृहात परतलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. कारागृहाच्या नोंदीनुसार परतनं आलेल्या कैद्यांमध्ये खदान पोलीस स्टेशन हद्दीतील तर दुसरा अकोटफैल पोलीस स्टेशन हद्दीतील कैदी आहे. या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी संबंधित खदान आणि अकोटफैल पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता या दोन्ही कैद्यांबाबत किंवा त्यांच्या शोधासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कारागृह प्रशासनाने या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांना अधिकृतरित्या कळविले होते का, तसेच त्यानंतर कोणती कार्यवाही झाली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोविड काळात अनेक कैद्यांना तात्पुरता दिलासा देण्यात आला होता. बहुतांश कैद्यांनी नियमांचे पालन करून कारागृहात पुनरागमन केले. मात्र 2 कैदी अद्याप परतले नसतानाही संबंधित पोलीस यंत्रणेकडे त्याबाबत स्पष्ट माहिती नसल्याचे समोर आल्याने प्रशासनातील समन्वयावर प्रश्न उपस्थित होत आहेत. पातूर शहरातील रेस्ट हाऊस रोडवरील मोठा खड्डा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत होता. पावसाच्या पाण्याने खड्डा पूर्ण भरल्याने अनेक दुचाकी स्वार आणि पादचारी घसरून जखमी झाले आहेत. सोमवारी RRC समूहाने बातमी प्रसारित केली. त्याची दखल घेऊन ग्रामपंचायतने दुरुस्ती काम हाती घेतले. रेस्ट हाऊस रोड हा न्यायालय, भूमी अभिलेख कार्यालय, विश्रामगृह, शहाबाबू शाळा तसेच अनेक शासकीय कार्यालयांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दिवसभर विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी, वकील आणि लहान मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र शहाबाबू शाळेजवळ रस्त्यालगत पडलेला मोठा खड्डा होता. अपघाताचे कारण ठरत होता. सततच्या पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचत असल्याने त्याची खोली वाहन चालकांच्या लक्षात येत नाही. परिणामी अनेक दुचाकीस्वार घसरून पडत असून पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. याविषयी RRC न्यूजने ही बातमी प्रसारित करताच हे काम सुरू झाले. पातूर येथील सजग नागरिकांनी याविषयी RRC न्यूजचे कौतुक केले आहे. काल RRC न्यूजमध्ये बातमी प्रकाशित केल्यानंतर इथं शिरला ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये
खूप मोठा गड्डा साचलेला होता आणि तिथं पाण्याची खूप समस्या होती. तरीता आम्ही त्याची दखल घेऊन आज रोजी माननीय आमदार नितीन बाप्पू देशमुख व नगर परिषद अध्यक्ष हिदायतखान रुमखान यांच्या नेतृत्वामध्ये आज इथं मुरुम टाकलेला आहे व येणाऱ्या जाणाऱ्यांना जो त्रास होत आहे तो त्रास कमी करण्याचा प्रयत्न आज आम्ही इथं केलेला आहे. व इथं एक शाळा पण आहे. तिथं पण ये जा करताना छोटे छोटे मुलं जातात येतात आणि हा कोर्टाचा रस्ता असल्यामुळे इथं पण भरपूर खेड्यापाड्यातून लोकांची रहदारीचा रस्ता होता. तरीता आज हे आम्ही मुरुम टाकून इथं हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न केला. मुख्य बस स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर आरक्षित जागा सोडून रस्त्यावर ऑटो उभे केल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा होत होता. प्रवासी आणि वाहनधारकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आज आरटीओ आणि वाहतूक विभागाने संयुक्त कारवाई केली. कारवाईची चाहूल लागताच अनेक ऑटो चालकांनी धावपळ करत वाहने हटवल्याचे चित्र पाहायला मिळाले. बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर ऑटो चालकांनी आरक्षित पार्किंगची जागा रिकामी ठेवून थेट रस्त्यावरच आस्ताव्यस्त ऑटो उभे केल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. यामुळे बस, खासगी वाहने तसेच प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रवाशांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारीची दखल घेत आज आरटीओ आणि वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे बसस्थानक परिसरात धडक कारवाई केली. कारवाईसाठी पथक दाखल होताच नियमभंग करणाऱ्या अनेक ऑटो चालकांमध्ये एकच धावपळ उडाली. काही चालकांनी तातडीने आपले ऑटो हटवले तर काहींना प्रशासनाकडून समज देण्यात आली. बसस्थानक परिसरातील वाहतूक शिस्तबद्ध ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. प्रवाशांनी या कारवाईचे स्वागत करत बसस्थानक परिसर कायम अतिक्रमणमुक्त व वाहतूक सुरळीत ठेवण्याची मागणी केली. वाशिम जिल्ह्यातील कार चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 5,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपींनी वाशिमसह अहिल्यानगर जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्याचीही कबुली दिली आहे. वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीतून शेख अफजल उर्फ गोलू शेख दाऊद या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने नितीन रमेश गवई आणि शेख सरवर शेख मनवर यांच्या मदतीने वाशिमच्या कामरगाव येथून फोर्स कंपनीचे 4 चाकी वाहन चोरी केल्याची कबुली दिली. हे वाहन त्याने नांदेडमधील 3 अनोळखी व्यक्तींना 80,000 रुपयांना विकल्याचेही सांगितले. त्यानंतर आरोपीकडून वाहन विक्रीतून मिळालेली 80,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. दरम्यान वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने नितीन गवई आणि शेख सरवर यांना वाशिम हिंगोली रोडवरील तोंडगाव टोलनाक्याजवळ ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत अहिल्यानगर जिल्ह्यातून आणखी 2 कार चोरी केल्याचे उघड केले. प्रकरणाचा तपास सुरू असून या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अमरावतीतील ऐतिहासिक सोमेश्वर महादेव देवस्थानची 50 कोटींची जमीन अवघ्या 960 रुपयात देण्याच्या तहसीलदाराचा बेकायदेशीर आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पाठपुराव्यामुळे बिल्डर लॉबीचा डाव अखेर उधळला गेला. अमरावतीच्या भाजी बाजारात परिसरातील श्री सोमेश्वर देवस्थानची 12 एकर जमीन तत्कालीन तहसीलदारांनी धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय अवघ्या 960 रुपयात देण्याचा बेकायदेशीर आदेश दिला होता. ही जमीन महापालिका हद्दीत येत असल्याने तिला कूड कायदा लागूच होत नाही. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि संस्थांच्या विश्वस्तांनी याविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले. 1969च्या सूट प्रमाणपत्राची प्रत सादर केल्यानंतर न्यायालयाने तहसीलदारांचा आदेश रद्द केला. महासंघाचे सुनील घनवट, अनुप जयस्वाल आणि विश्वस्तांच्या आक्रमक पाठपुराव्यामुळे 50 कोटींची ही मौल्यवान मंदिर जमीन बिल्डर लॉबीच्या घशात जाण्यापासून पूर्णपणे वाचली आहे. नमस्कार, मी अनुप जयस्वाल, राज्य कोर कमिटी पदाधिकारी, महाराष्ट्र मंदिर महासंघ. आज पत्रकार भवन येथे सोमेश्वर महादेव संस्थान भाजी बाजार अमरावती या संस्थांची जी तब्बल 50 कोटीची जी शेतजमीन होती ते मात्र 960 रुपयामध्ये विकण्याचा जो बेकायदेशीर आदेश तहसीलदार अमरावती विजय लोखंडे यांनी पारित केलेला होता, त्या आदेशाविरुद्धचे जे अपील संस्थांतर्फे दाखल झाली होती त्याच्यात संस्थांच्या बाजूने निकाल पारित झालेला आहे आणि मंदिर महासंघाने त्याच्यात पाठपुरावा करून सूट प्रमाणपत्राची प्रत प्रकरणात दाखल केली आणि त्या सर्व निष्कर्ष नोंदवून SDO अमरावती यांनी तहसीलदार यांचा बेकायदेशीर आदेश पारित जो झाला होता तो रद्द केलेला आहे. यामुळे जे
कारस्थान करून फेडरल लॉबीच्या दबावात येऊन जो बेकायदेशीर आदेश पारित करून संस्थांना त्रास देण्याचा जो भाग होतो तो हाणून पाडला गेला आहे आणि एक चांगल्या प्रकारे यश संस्थांच्या बाजूने येथे संस्थांना प्राप्त झालेलं आहे. नमस्कार. अमरावती शहरात मंगळवारी दुपारी राजापेठ उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला. यामध्ये बोरगाव धर्माडे येथील गौरी प्रमोद धर्माडे वय 27 वर्ष आणि हर्षा आदेश गावंडे वय 39 वर्ष अमरावती या ठार झाल्या. यापैकी एकीचा घटनास्थळीच तर दुसरीने इरविन रुग्णालयात प्राण सोडल्याची माहिती आहे. राजापेठ पोलीस तपास करीत आहेत. अमरावती शहरात राजापेठ उड्डाण पुलावर मंगळवारी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास अतिशय भीषण अपघात झाला. एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने बोरगाव धर्माडे येथील गौरी प्रमोद धर्माडे 27 आणि हर्षा आदेश गावंडे 39 अमरावती या 2 महिला ठार झाल्या. या घटनेनंतर पुलावर बरीच गर्दी झाली होती. पोलीस येईपर्यंत मृतदेह पडून होते. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह तेथून हलवले. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले. घटनेनंतर उड्डाण पुलावर वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. राजापेठ पोलीस तपास करीत आहेत. MIDC परिसरातील कोट्यावधी रुपयांच्या 2 अवैध गुटखा फॅक्टरीवर अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त धाड टाकून मोठी कारवाई केली होती. या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून गौरव शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल असून 13 दिवस उलटले तरी तो अजूनही फरार आहे. यावर अकोला पोलिसांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. MIDC गुटखा प्रकरणात अकोला पोलिसांकडून वेगाने कारवाई सुरू आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी गौरव शर्मा, त्याचे वडील अशोक शर्मा आणि इतर सह आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी अशोक शर्मा यांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. तसेच मुख्य आरोपी गौरव शर्मा अजूनही फरार असून त्याच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेची 2 ते 3 पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. तो लवकरच पोलिसांच्या जाळ्यात येईल आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख तुकाराम मुंडे 1 ऑगस्ट रोजी अमरावतीत येत आहेत. तत्पूर्वी गौरव शर्माला अटक होते की नाही हे पाहण्यासारखे असेल. MIDC मधील गुटखा प्रकरणासंबंधाने अकोला पोलिसांतर्फे MIDC केसमध्ये कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये गौरव शर्मा त्याचप्रमाणे त्यांचे वडील आणि इतर आरोपींना आरोपी करण्यात आलेले असून त्यामध्ये त्यांचे वडील अशोक शर्मा या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे फरार गौरव शर्मा यांच्या अटकेसाठी सुद्धा पोलिसांची पथके रवाना करण्यात आलेली आहे. लवकरात लवकर त्यांना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते. त्या अनुषंगाने स्थागुशाचे 2 ते 3 पथके कार्यरत असून लवकरात लवकर कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जेवढी कडक कारवाई करता येईल ती कारवाई अकोला पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. शहरातील किती भूखंडावर ड्राफ्ट्समन एरर. महापालिका 30 कोटींची ती जागा केव्हा परत घेणार. बनावट दारू उत्पादकांना या फायनान्सरला वाचवण्यासाठी एक्साईज डिपार्टमेंटने सुरू केला पत्रांचा खेळ. वाशिम बायपासवर बेधुंद ट्रक चालकाचा तांडव. दुचाकीस्वार हवेत उडाला. ऑटोचा चकनाचूर. कलेक्टर ऑफिसला 2 व्हीलरवर येणाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती. हेल्मेट घातल्यानंतर जनतेची कामे वेळेत होणार का, जनतेचा प्रश्न. गुटखा माफिया व उत्पादक गौरव शर्माच्या शोधात पोलीस. LCBने तैनात केली पथके. लवकरच ताब्यात येणार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.